करूया आपण. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन मी शेअर केलेली बरं का रे. आदित्य बोलतोय का? आदित्य बाकीच्याला दिसते का रे हो. स्क्रीन? ठीक आहे. साक्षी साबळे, साक्षी गिरवली त्यांनी हे केलंय. आदित्य काय कर, लेफ्ट कर मीटिंग आणि परत जॉईन कर नाही का, आणि मला सांग मग परत दिसते का नाही. हा ठीक आहे. सो आपल्याला आज स्टडी करायचं आहे इनवर्स ऑफ मॅट्रिक्स या चॅप्टरमधला फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, मोस्ट IMP. Most IMP part, that is inverse of matrix. ठीक आहे. आता समजून घ्या, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स आपण ह्या चॅप्टरमध्ये दोन मेथडने फाइंड आउट करणार आहे. सो देर आर द टू मेथड्स. पहिली मेथड आपण जी आजपासून स्टार्ट करणार आहे, दॅट मेथड इज नेम ॲज ॲडजॉईंट मेथड. काय म्हणायचं त्याला? ॲडजॉईंट, जॉईंट मेथड. येस. आणि सेकंड जी मेथड आहे, दॅट मेथड इज कॉल्ड ॲज इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. काय म्हणायचं त्याला? इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड. ओके. आता इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये आपण दोन टाईप्स बघणार आहे आणखीन. हे बघा, ही झाली आपली ॲडजॉईंट फर्स्ट मेथड, इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन झाली सेकंड. आणि इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्येच दोन टाईप्स आपल्याला बघायचे. एक आहे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि सेकंड असणार आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो टोटल आपण किती इथं बघणार आहे? टोटल 3 मेथड झाल्यात तशा पाहायला गेलं आहे का नाही, ॲडजॉईंट, रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सो 1 बाय 1 आपण तिन्ही बघणार आहेत. ओके. आता पेपरला याच्यामध्ये ना 2 टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला असतील. 2 टाईपचे म्हणजे काय? एकदा म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला डायरेक्टली असतो की फाइंड द इनवर्स. ठीक आहे ना, फाइंड द इनवर्स तुम्हाला दिलेलं असतं. आता इनवर्स जर दिलं आहे तुम्हाला आणि तुम्हाला त्यांनी मेन्शनच नाही केलं की कोणती मेथड वापरायची आहे, ॲडजॉईंट मेथड वापरायची का इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड वापरायची आहे. सो तुमच्याकडं फ्रीडम आहे. तुम्ही ॲडजॉईंट मेथडने पण सॉल्व्ह करू शकता क्वेश्चन, किंवा मग तुम्ही इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने सॉल्व्ह करू शकता. ओके. बट सेकंड टाईपचा क्वेश्चन काय असतो की तुम्हाला ते स्पेसिफिक विचारतात की फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय डॅश डॅश मेथड. म्हणजे एकतर तुम्हाला ॲडजॉईंट मेथडने विचारतील किंवा तुम्हाला ते इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने विचारतील. मग जर क्वेश्चनमध्ये जर त्यांनी डायरेक्ट स्पेसिफिक जर विचारलं तुम्हाला की ॲडजॉईंट मेथड किंवा इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड, तुम्हाला त्याच मेथडने त्याला सॉल्व्ह करायचं आहे. कळलं आहे? त्याच मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतं. आता जो मागच्या वर्षीचा बोर्डाचा पेपर होता बघा 2025चा, ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडचा क्वेश्चन विचारला होता 4 मार्काला, आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी स्पेसिफिक केलं होतं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथडने. सो हा 4 मार्काला क्वेश्चन आला होता. हां, याच्यावरती कोणताही क्वेश्चन उद्या बघा तर तुम्हाला 4 मार्काला असतो. मॅट्रिक्सचा एक क्वेश्चन बोर्डाला हमखास 4 मार्काला आहे. 2च टॉपिक बघायचे आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये. पहिला आहे मोस्ट IMP इनवर्स ऑफ मॅट्रिक्स आणि दुसरा आहे त्याचे ॲप्लिकेशन. ओके. ॲप्लिकेशनमध्ये पण 2 मेथड आहे फक्त. ओके, संपलं चॅप्टर. सो व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या हातातले हे 6 मार्क आहे बघा. 2 मार्काचा एक क्वेश्चन तुम्हाला एकतर MCQ मध्ये पडतो किंवा 2 मार्क क्वेश्चनमध्ये पडतो, आणि एक 4 मार्काचा क्वेश्चन असतो तुम्हाला डायरेक्ट सेक्शन D मध्ये. ठीक आहे. सो जसं पहिलं चॅप्टर होतं, पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला ऑप्शन सहित 8 मार्काचा चॅप्टर येतो. सो ते तुम्हाला 8 पैकी 8 यायला पाहिजे, आणि तर 6 पैकी 6 असे कलेक्शन करत जायचं आपल्याला मार्काचं. ठीक आहे, म्हणजे आपले 14 मार्क होतील. सो आज आपण स्टार्ट करतोय मग आपली पहिली मेथड, दॅट इज ॲडजॉईंट मेथड. ओके. सो फर्स्ट मेथड आपण आज स्टार्ट करतोय, ॲडजॉईंट मेथड. आता याच्या स्टेप्स लक्षात ठेवा. ॲडजॉईंट मेथडने जर तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचं आहे तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट स्टेप्स काय असतील? ठीक आहे, स्टेप्स. सो सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फाइंड डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स.
डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स ऑलवेज करायचं बरं का हे. तुम्हाला डिटर्मिनंट का फाइंड आउट करायचा आहे मॅट्रिक्सचा, तर डिटर्मिनंट फाइंड आउट करून ऑलवेज काय चेक करायचं आहे तुम्हाला, अँड चेक. काय चेक करायचं आहे, डिटर्मिनंट ऑफ द गिवन मॅट्रिक्स. समजा तो मॅट्रिक्स समजा ए, त्याचा डिटर्मिनंट आला आणि तो काय यायला पाहिजे, नॉट इक्वल टू 0 यायला पाहिजे. आता तुम्ही काल जे होमवर्कचे क्वेश्चन वगैरे सॉल्व्ह केले आपण बघितलं बघा, जर नॉट इक्वल टू जर 0 असेल तर मॅट्रिक्स तुमचा सिंग्युलर असतो का नॉन सिंग्युलर रे? नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर, बरोबर. नॉन सिंग्युलरलाच आणखीन एक नाव काय आहे, इनव्हर्टिबल. नॉन इनव्हर्टिबल. काय आहे, इनव्हर्टिबल आहे, बरोबर. नॉन सिंग्युलर किंवा इनव्हर्टिबल हे असायला पाहिजे. हे जर असेल तरच इनव्हर्स इज एक्झिस्ट. ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. त्याच वेळेस तुमचा इनव्हर्स काय करणार आहे, एक्झिस्ट करणार आहे. इक्वल टू जर 0 आलं तर इनव्हर्स एक्झिस्ट करणार नाही. ठीक आहे, लक्षात राहू द्या. हे समजा जर तुमचा इनव्हर्स हा एक्झिस्ट कधी करतो, ज्यावेळेस तुमचा मॅट्रिक्स काय असणार आहे, नॉन सिंग्युलर किंवा इनव्हर्टिबल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, ही झाली पहिली स्टेप. ए इनव्हर्स जर एक्झिस्ट करत असेल तरच आपल्याला पुढच्या स्टेपकडे जायचं आहे. जर तुमचा डिटर्मिनंटच 0 आला तर त्याचा इनव्हर्स फाइंड आउट करता येत नाही आपल्याला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट सेकंड स्टेप. सेकंड स्टेपला काय करायचं आहे, जे तुम्ही 11वीला फाइंड आउट केलं होतं बघा, फाइंड मायनर्स अँड को फॅक्टर्स. आठवले का तुम्हाला मायनर्स आणि को फॅक्टर्स? मग आपल्याला फाइंड आउट करायचं त्या मॅट्रिक्सचे मायनर्स आणि को फॅक्टर्स. ही झाली सेकंड स्टेप. थर्ड, राईट को फॅक्टर मॅट्रिक्स. मग काय करायचं आहे, को फॅक्टर मॅट्रिक्स लिहायचं. हे एक एक स्टेप आहेत बघा फक्त. ठीक आहे, एक प्रॉब्लेम घेतल्यावर तुम्हाला प्रत्येक स्टेप मी परत एक्सप्लेन करतो की काय काय करतोय आपण. आणि को फॅक्टर मॅट्रिक्सचा करायचा मग ट्रान्सपोज. जो ट्रान्सपोज जो केला त्याला म्हणतात ॲडजॉईंट मॅट्रिक्स. ओके, सो फाइंड ॲडजॉईंट मॅट्रिक्स. आणि फायनल आपली 5वी स्टेप असणार आहे, ए इनव्हर्स इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए, जो तुम्ही पहिल्या स्टेपला फाइंड आउट केलेला आहे, इनटू ॲडजॉईंट ऑफ ए. हे जे ॲडजॉईंट आपण मॅट्रिक्स लिहितोय ना, या ॲडजॉईंटला शॉर्टकटमध्ये काय लिहितात आपण, ॲडजॉईंटला आपण शॉर्टकटमध्ये ADG असं लिहितो. ठीक आहे, ADG ऑफ ए. ओके, ह्या 5 स्टेपमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता कधी कधी काय होतं तुम्हाला एक्झामला की, एक मिनिट, कधी कधी एक्झामला तुम्हाला काय करतात, ते पूर्ण इनव्हर्स नाही विचारत, तुम्हाला विचारतील ते मॅट्रिक्स सिंग्युलर आहे किंवा नाही, म्हणजे इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही चेक करा. जसं मी काल एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्क दिला तसा. कधी कधी तुम्हाला विचारतील फाइंड आउट द मायनर्स अँड को फॅक्टर्स पर्यंत फक्त. त्यावेळेस फक्त मायनर्स आणि को फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. ओके, मे बी तुम्हाला ते विचारतील फाइंड आउट द को फॅक्टर मॅट्रिक्स ओनली. त्या केसमध्ये फक्त को फॅक्टर मॅट्रिक्सपर्यंतच तुम्हाला सॉल्व्ह करायचं. काही केसमध्ये तुम्हाला विचारतील फाइंड द ॲडजॉईंट मॅट्रिक्स. त्यावेळेस फक्त ॲडजॉईंट मॅट्रिक्सपर्यंतच सॉल्व्ह करायचं, म्हणजे 4थ्या स्टेपपर्यंत. आणि मग फायनल तर आपल्याला माहिती आहे, जर इनव्हर्स विचारलं तर वी कॅन डायरेक्टली फाइंड आउट द इनव्हर्स. ओके, सो आपण डायरेक्ट इनव्हर्ससाठीच जाणार आहोत. ओके, आणि ह्या 5 स्टेप आपण याच्यामध्ये वापरायच्यात. कळलं आहे? ओके, सो याच्यावरचा क्वेश्चन खूप स्ट्रेट फॉरवर्ड असतो. फाइंड द इनव्हर्स. सो क्वेश्चन असा आहे, क्वेश्चन, find the inverse of following matrices. Find the inverse of following matrices by using adjoint method. मेथडचं नाव पण इथं मेन्शन केलं, बाय युझिंग ॲडजॉईंट मेथड. ॲडजॉईंट मेथडने आपल्याला इनव्हर्स काय करायचे, फाइंड आउट करायचे. ओके, सो सी 1 by 1 क्वेश्चन्स नाव. खूप सिम्पल आहे बरं का. 12वीचं मी तर सांगत असतो मुलांना, 12वीचं मॅथ 11वीपेक्षाही सोपं आहे. ओके, 11वीला खूप सारं बेसिक गोष्टी असतात, क्रिटिकल असतं. 12वीचं खूप सिम्पल. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल, ए इज इक्वल टू -1
2 -3 आणि 4. ठीक आहे, -1 2 -3 आणि 4. मला याचा इनव्हर्स फाइंड आउट करायचा आहे. मी तुम्हाला परत स्टेप्सवरती आणतो. पहिली स्टेप्स काय आहे, तुम्हाला त्याचा पहिल्या स्टेपला काय फाइंड आउट करायचं, ऑलवेज डिटर्मिनंट. ओके, चला आता मी इथं सोल्युशन स्टार्ट करतोय. इथं स्टेप 1 स्टेप 2 असं नावं लिहायचं नाही, डायरेक्ट चालू करायचं आपल्याला आन्सर. सो तुमचं बोर्डाच्या पेपरला आन्सर कसं असेल बघा. फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट. ओके, सो डायरेक्टली असं लिहायचं बघा, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट -1 2 -3 आणि 4. सो इज इक्वल टू कसा करता डिटर्मिनंट फाइंड आउट, आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलाय. सांगा हे काय होईल रे, -1 इंटू 4 -4 मध्ये साईन मायनस, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू -3 -6 इज इक्वल टू काय होईल बघा, हा -4 ॲज इट इज, हा मायनस +6 बरोबर. मग 6 - 4 किती रे, +2. बरोबर. मग डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय, कोणता मॅट्रिक्स आला, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. गिवन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर. सिंग्युलर. याचं दुसरं नाव काय आहे, इन्व्हर्टिबल. करेक्ट, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. मग देअरफॉर खाली काय लिहायचं, ए इनवर्स म्हणजे ए चा पॉवर -1. ए इनवर्स एक्झिस्ट करतोय, ए इनवर्स इज एक्झिस्ट. झालं. ओके, आता सेकंड स्टेपला काय करायचंय बघा. पहिली स्टेप मी कव्हर केली. दुसरी, फाइंड मायनर्स अँड कोफॅक्टर्स. ओके, 11वीला जे होते बघा त्यांना माहिती आहेत, किंवा जे शाळेमध्ये स्टडी केला असेल तर माहिती असेल तुम्हाला. ओके, मी परत इथं मॅट्रिक्स लिहितो बघा. मॅट्रिक्स ए, काय मॅट्रिक्स आहे आपला मॅट्रिक्स आहे -1 2 -3 आणि 4. मला काय फाइंड आउट करायचं यांचं, मायनर्स आणि कोफॅक्टर्स. ठीक आहे, सगळ्यात अगोदर मी इथं लिहितो बघा मायनर्स. अगोदरच्या स्टेपला मला मायनर्स फाइंड आउट करायचे. ओके, कोणाला आठवतं का रे 11वी मायनर्स आपण कशाने डिनोट करतो, नोटेशन एम. ने. ओके, आता प्रत्येक पोझिशनसाठी मला मायनर काढायचे बघा. आता हा -1 ची पोझिशन काय रे, कोण सांगतंय, काल आपण स्टडी केलं होतं पोझिशन M11. A11 पोझिशन काय आहे, 1 1 आहे बरोबर. कसं ओळखतो आपण, याची ऑर्डर आहे बघा 2/2. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे, 2/2. 2/2 आहे. ओके, याची ऑर्डर आहे 2/2. म्हणजेच याच्यामध्ये R1 आहे, हा R2 आहे, आणि R2. कॉलम 1 आणि C1 C2. बरोबर. मग ह्या -1 ची पोझिशन 1 1 आहे. ओके, मग अगोदर 1 1 साठी फाइंड आउट करायचं, तो झाला M11. करेक्ट. आता कसा फाइंड आउट करतात ते पण बघा. मला -1 साठी मायनर फाइंड आउट करायचा आहे. सो काय करणार आपण, चला मी सांगतो तुम्हाला तो व्यवस्थित परत. चला मी हा पेन वापरतो इथं. हां, आता -1 साठी मला फाइंड आउट करायचं आहे. सगळ्यांना लक्ष द्या, मायनर्स फाइंड आउट करायलो मी. -1 साठी फाइंड आउट करायचं आहे. सो काय करायचं, -1 चा, ओके 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 एक मिनिट, साईज खूप मोठी होती. हां, इथं मायनस दिसतोय का रे, दुसरा कलर वापरतो, चला रेड वापरतो. काय करायचं बघा, -1 चा रो आणि -1 चा कॉलम स्किप करायचा. त्याला स्किप म्हणजे कट करून टाकला मी. -1 चा रो -1 चा कॉलम स्किप केला. कोणता इलिमेंट बाकी राहिला रे, 4. काय दिसतोय तुम्हाला इथं, 4. 4. करेक्ट. म्हणजे M11 चा आन्सर काय झालं तुमचं, 4. पहिल्याचा आन्सर आला 4. समजलं का हे. ज्याच्यासाठी फाइंड आउट करायचं ना, त्याचा रो त्याचा कॉलम फक्त स्किप केला मी. आता नेक्स्ट, M12 इज इक्वल टू, आता M12 साठी काय होईल, M12 म्हणजे कोणता इलिमेंट रे, 2 साठी. म्हणजे मी काय करणार, 2 चा रो आणि 2 चा कॉलम स्किप केला. कोणता इलिमेंट राहिला शिल्लक, -3. M12 झाला -3 बरोबर. आता कोणासाठी फाइंड आउट करायचं रे मला, -3 साठी फाइंड आउट करायचंय. ओके, -3 साठी काय होईल बघा परत, -3 चा रो -3 चा कॉलम स्किप केला. कोणता इलिमेंट राहिला रे, 2. त्याची पोझिशन काय रे, पोझिशन -3 ची पोझिशन काय, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे M21. हा, ओके, ते पण कळलं पाहिजे पोझिशन काय बरोबर. सेकंड रो.
आता मला कोणासाठी फाइंड आउट करायचं आहे? मायनर 4 साठी, M2. बरोबर? M22. मग मी काय केलं, ह्या 4चा रो आणि 4चा कॉलम स्किप केला. कोण राहिलं? -1. -1. -1. करेक्ट. हे झाले मायनर्स. समजलं की सोपं आहे. ओके. आता मला फाइंड आउट करायचे को फॅक्टर्स. को फॅक्टर्स आपण डिनोट करतो सी ने. ओके. याच्यावरूनच बघा आता फॉर्म्युला तयार कसं होतं व्यवस्थित लक्ष द्या. पहिला आहे आपला C11. इथं M11 होता, आता आपला आला C11. फॉर्म्युला काय असतो? -1चा पॉवर. ऑलवेज लिहायचा -1चा पॉवर. -1चा पॉवर काय लिहायचा? तर -1चा पॉवर लिहायचा आपल्याला. ही जी पोझिशन आहे ना तुमची, इथं किती पोझिशन? 1 1 आहे, बरोबर? 1 या 1. दोघांची करायची ऍडिशन. सांगा 1 + 1 किती? 2. 2. बरोबर, तो असणार ह्या -1चा पॉवर आणि याला मल्टिप्लाय करायचं रिस्पेक्टिव्ह मायनरने, म्हणजे इथं होईल M11. मी परत एकदा सांगतो. C12 साठी आपला C12चा फॉर्म्युला काय तयार होईल बघा. इथं आला माझा C12 इज इक्वल टू, इथं परत -1चा पॉवर. -1चा पॉवर काय घ्यायचा? -1चा पॉवर घ्यायचा ह्या पोझिशनची ऍडिशन. मला सांगा आता 1 + 2 किती? 1. 3. बरोबर. आणि याला मल्टिप्लाय कशाने करायचं? रिस्पेक्टिव्ह मायनरने, म्हणजे M12. M12. बरोबर. आता मला तुमच्यापैकी सांगा कोणीतरी, मला पुढचा फॉर्म्युला तयार करायचा आहे C21चा. काय फॉर्म्युला येईल C21? -1चा पॉवर किती? 4. किती? 3. -1चा पॉवर 3. 3 3. या दोघांची ऍडिशन करायची. 2 + 1 3. आणि याला मल्टिप्लाय कशाने करायचंय? 3. M2. बरोबर. M21. बरोबर. आता सांगा लास्टचा फॉर्म्युला काय तयार होईल? C22 इज इक्वल टू -1चा पॉवर किती? -1. पॉवर किती? पॉवर किती? पॉवर 4. 4. सॉरी हा. -1 इथं 2 2. -1चा पॉवर किती? 4. 4. करेक्ट 4. -1चा पॉवर झाला इथं 4 इंटू किती? M22. बरोबर का? M22. आता तुम्हाला माहिती बघा, -1चा पॉवर जर इवन नंबर असेल, म्हणजे 2 इवन आहे, 4 इवन आहे, तर -1चं +1 होत असतं. आणि -1चा जर पॉवर ऑड असेल, ऑड म्हणजे 1 3 5 7 9 असे ऑड नंबर, तर -1चा -1च राहतं. मग सांगा इथं -1चा पॉवर 2 आहे, -1चं काय होईल इथं? -1चं +1 होईल का मुलांनो, मुलींनो? -1चा पॉवर 2 आहे. -1चा पॉवर 2 म्हणजे -1चा स्क्वेअर. निगेटिव्हचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह 1. आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? M11 म्हणजे 4 ने. सो पहिला आन्सर काय झाला माझा? 1 × 4. 4. 4. नेक्स्ट, -1चा पॉवर 3 आहे. +1 का -1? -1. -1. कारण ऑड पॉवर आहे -1. आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं? M12. M12 किती रे? -3. बरोबर. दोघं मायनस आहे. मायनसचं मल्टिप्लिकेशन +3. बरोबर ना? आता परत -1चा पॉवर 3 आहे. किती येईल इथं? -1 इंटू इंटू M21 किती? 2. -1 इंटू 2 किती झाला? -2. -2. बरोबर. आणि -1चा पॉवर 4 किती? 1. 1. 4 म्हणजे इवन पॉवर +1. आणि M22 -1. 1 इंटू -1 किती? -1. समजलं का तुम्हाला आता हे? सो आपण इथं कोणती स्टेप केली? तिसरी स्टेप का सेकंड स्टेप केली बघा, मायनर्स आणि कोफॅक्टर. आता पुढचं काय नाही बघा, हेच इम्पॉर्टंट आहे. मायनर्स आणि कोफॅक्टर सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप हीच आहे. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आपल्याला? कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा. कोणता मॅट्रिक्स लिहायचा? तिसरी स्टेप काय आहे? कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहायचा. देअरफॉर कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू, हे बघा तुमचा ओरिजिनल मॅट्रिक्स 2/2 आहे, तर हा पण 2/2च राहणार आहे. लिहायचा कसा बघा? रो वाईज लिहायचा. कसा लिहायचा? रो वाईज. पहिल्या रो मध्ये कोण येईल? हे बघा, हे कोफॅक्टर्स आपण इथे फाइंड आउट केले. दीज आर युअर कोफॅक्टर्स. पहिला कोफॅक्टर किती तुमचा? 4. दुसरा किती आहे? 3. बरोबर. या दोघांना रो मध्ये लिहायचं, पहिल्या रो मध्ये. मग पहिल्या रो मध्ये कोण आलं? इथं आला 4, इथं आला 3. बरोबर का?
मग सेकंड रो मध्ये कोण येईल रे? सेकंड रो -2 -1 समजलं. इथं कसं आहे, मी रो वाईज लिहायचं त्याला थोडक्यात. इथं आला -2 आणि पुढे किती होता? -1 -1. हा झाला को फॅक्टर मॅट्रिक्स. सो देअरफॉर आता को फॅक्टर मॅट्रिक्स नंतर पुढची स्टेप काय आपली? चौथी. ही झाली तिसरी स्टेप. तुम्हाला परत त्या स्टेप्सवरती घेऊन येतो मी. हे बघा, पहिली स्टेप आपली कव्हर झाली आहे, दुसरी स्टेप झाली आहे, तिसरं को फॅक्टर मॅट्रिक्स पण झालं. चौथं काय? फाइंड ॲडजॉइंट मॅट्रिक्स. आता समजून घ्या, ॲडजॉइंट मॅट्रिक्स काय असतो? ॲडजॉइंट मॅट्रिक्स हा को फॅक्टर मॅट्रिक्सचा असतो ट्रान्सपोज. याचा काय करायचा? ट्रान्सपोज करायचा. काल आपण टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मध्ये ट्रान्सपोज मॅट्रिक्स स्टडी केलंय, बरोबर? तर मला सांगा मग, ॲडजॉइंट मॅट्रिक्स तुम्ही ए साठी सॉल्व्ह करताय ना याला, मग याला असं नोटेशन वापरायचं, ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, ओके, हा तुमचा मॅट्रिक्स 2/2 आहे. ॲडजॉइंट पण 2/2च असणार आहे. कोणाला आठवतंय का रे काल आपण ॲडजॉइंट कसा फाइंड आउट केला? कॉलमचा रो. कॉलमचा रो घेणे. काय करा? कॉलम करा. मग आता जो पहिला रो दिसतोय तुम्हाला 4-3, पहिला रो दिसतोय का तुम्हाला 4-3, त्याचं काय करायचं? कॉलम करायचं कॉलम 4-3, आणि दुसऱ्या रोचा दुसरा कॉलम करायचा -2 -1 -1. हे झालं बघा आपलं ॲडजॉइंट मॅट्रिक्स, बरोबर? सो ती पण स्टेप झाली. आता लास्ट स्टेप काय बघा? लास्ट स्टेप आहे फाइंड ए इनवर्स. इनवर्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं इनवर्सचा फॉर्म्युला लिहिलाय 5 नंबरला आपण. सो इनवर्सचा फॉर्म्युला काय बघा? ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. सो इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट किती आला होता याचा? डिटर्मिनंट कुठे आहे? पहिल्या स्टेपला डिटर्मिनंट फाइंड आउट केला. किती आलेला डिटर्मिनंट बघा? आन्सर किती रे? 2 आलेला आहे, बरोबर? मग इथं 1/2 सॉरी 1/2 1/2 इंटू ॲडजॉइंट ए. ॲडजॉइंट ए काय? 4 -2 3 -1. -1 आन्सर असं ठेवलं तरी पण चालतंय, किंवा तुम्ही आणखीन एक स्टेप वाढवू शकता. एक स्टेप वाढवायची म्हणजे काय करायचं? हा जो 1/2 आहे ना, म्हणजे ह्या 2 ने ह्या 1/2 काढणे. हा 1/2 जो आहे हा, ह्या 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे 2 ने डिवाइड करायचंय. मग काय होईल रे? इथं होईल बघा 4/2, इथं -2/2, इथं 3/2, आणि इथं -1/2 म्हणजे हा 1/2 डायरेक्ट मी आतमध्ये नेला. मग काय होईल सांगा? 4/2 म्हणजेच किती? 2. 2 -2/2 किती? -1 आणि इथलचा 3/2 आणि इथलचा -1/2 ॲज इट इज. हे झालं आन्सर. समजलंय का रे मुलांनो? येस सर. ओके, आता मी तुम्हाला सांगतो याचा शॉर्टकट. शॉर्टकट फक्त सीईटीला असतो बरं का रे, कुठेही वापरायचा नाही शॉर्टकट. थिअरीला मार्कच द्यायचे नाही जर तुम्ही शॉर्टकट वापरला तर. शॉर्टकट वरून आपल्याला डायरेक्टली काय भेटणार आहे माहिती का? हा मॅट्रिक्स ॲडजॉइंट मॅट्रिक्स भेटतो आपल्याला. ओके, सो क्वेश्चन तुमचा असा होता, तुम्हाला ए हा मॅट्रिक्स दिला होता. ए मॅट्रिक्स होता तुमचा -1 2 -3 आणि 4. ओके, सगळ्यांनी केअरफुली शॉर्टकट आहे का बघा काय. इथून तुम्ही डायरेक्टली काय फाइंड आउट करू शकता? ॲडजॉइंट ए फाइंड आउट करू शकता. सो ॲडजॉइंट ए फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं आहे? ठीक आहे, बघा आता सगळ्यात अगोदर तुम्हाला बघायचे बघा हे 2 एलिमेंट -1 आणि 4. काय बघायचे तुम्हाला? -1 आणि 4. हे 2 एलिमेंट, याला मी असं इथं मार्क करतो. हे 2 एलिमेंट -1 आणि 4, ह्या 2 एलिमेंटचं काय करायचं? यांची पोझिशन चेंज करायची. काय चेंज करायची? पोझिशन चेंज करणे म्हणजे इंटरचेंज करणे, बरोबर? इंटरचेंज केल्यावरती काय होईल तुम्हाला ते सांगतो मी. जर तुम्ही यांना जर इंटरचेंज जर केलं तर इथं येईल तुमचा 4, बरोबर, आणि इथं कोण येईल तुमचा? -1 येईल. -1 समजलं? या दोघांची पोझिशन मी इंटरचेंज केली तर 4 आला, इथं -1 आला. आता राहिले हे दोघं जण. कोण दोघं राहिलं? -3 आणि 2 आणि -3 आणि 2 हे दोघं जण राहिले. यांचं काय करायचं ते सांगतो आता. सो यांना मी
ठीक आहे, थोडासा येलोइश कलर वापरतो. आता हे दोघं दिसतो दिसतो का रे हा कलर तुम्हाला व्यवस्थित? दिसतोय. ओके, आता हे दोघं 2 आणि -3 यांचे साइन चेंज करायचे. काय चेंज करायचं इथं? साइन चेंज म्हणजे जो प्लस आहे तो मायनस होईल आणि जो मायनस आहे तो काय होईल रे? प्लस. प्लस. ओके ना? ओके, आता मला सांगा मी लिहू कसं इथं, ठीक आहे ना? चला कलर, हा इथं +2 आहे, +2चा काय होईल रे? -2 -2 आणि इथं -3 आहे, -3चा काय होईल? 3 +3. ओके, समजलं काय केलं? जे मी ब्लॅकने दाखवलं बघा, या दोघांची पोझिशन चेंज केली आणि जे मी इथं येलो कलरने दाखवलं थोडंसं ते साइन चेंज करायचं आहे. आता चेक करा बघा, आपला ॲडजॉइंट ओरिजिनल काय आला होता, दिसला काय तुम्हाला ॲडजॉइंट? हा इथं हा बघा ॲडजॉइंट आहे आपला, बरोबर. मी एवढ्या स्टेप करून ॲडजॉइंट आणलं बघा, काय आला तो? 4 -2 3 -1 दिसला का? 4 -2 3 -1 आणि शॉर्टकटनी पण बघा काय आला का बघा, 4 -2 3 -1 दिसतोय? आला का सेम? 4 -2 3 -1 4 -2 3 -1. कळलं हे? पण हे कुठं वापरायचं भाऊ? CET ला, ठीक आहे ना? इथं थिअरीला जर वापरलं 0 मार्क देऊन टाकतील तुम्हाला. कळलंय? पण समजलं का सगळ्यांना हा शॉर्टकट? मग एव्हरीवन ओके, Yes, sir. हा तुम्ही डायरेक्ट मॅट्रिक्स वरून कुठे येणार आहे? ॲडजॉइंटला येणार आहे, पण हे फक्त 2/2 साठी ऍप्लिकेबल आहे, 3/3 साठी ऍप्लिकेबल नाही. सो समजलं कसे सॉल्व्ह होतात प्रॉब्लेम? आता चला, आता मी आणखीन एक प्रॉब्लेम घेतो आणि मग तुम्हाला होमवर्क देतो. बघा खूप सारे क्वेश्चन्स आहे आपल्याकडे, 2/2 आज, उद्या मग आपण 3/3 कव्हर करूया. घ्यायचा सेकंड क्वेश्चन मग आता, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन असा आहे, 1 3 4 -1 इनव्हर्सेस फाइंड आउट करायचा आहे. आता इथं मॅट्रिक्सला नावच नाही दिलं बघा. मॅट्रिक्सला नाव जर दिलं नसेल तर त्याला नाव देऊन घ्यायचं, ठीक आहे. चला, मी हिरवा कलर थोडासा आहे बघा इथं, प्रॉपर डार्क आहे थोडा, आहे की नाही? हां, लेट. मग मी याला ए नाव दिलं. समजा ए इज इक्वल टू काय आपला मॅट्रिक्स? 1 3 4 -1. सांगा रे, पहिल्या स्टेपला काय फाइंड आउट करायचं आहे? अरे मदत करा माझी, पहिल्या स्टेपला काय फाइंड आउट? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट. सो डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, डिटर्मिनंट मध्ये 1 3 4 -1 -1 ओके. करा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन. 1 × -1 -1 मध्ये साइन -1 Minus. किती? 12 12. 12 -1 -12 किती झाला आन्सर? -13 -13. 30 बरोबर. म्हणजे इथं काय लिहायचं? देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0. नॉट इक्वल टू 0 म्हणजेच काय? गिव्हन मॅट्रिक्स कोणता झाला हा? गिवन नॉन सिंग्युलर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर सिंग्युलर मॅट्रिक्स. और आणखीन एक नाव काय याचं? इन्व्हर्टिबल इनव्हर्टिबल मॅट्रिक्स. देअरफॉर ए इनवर्स इज एक्झिस्ट करतो का नाही? यस, ए इनवर्स इज एक्झिस्ट. बरोबर. येस. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं मायनर्स आणि कोफॅक्टर्स. सो मी परत इथं मॅट्रिक्स लिहितो बघा. मॅट्रिक्स काय आपला? मॅट्रिक्स ए इज इक्वल टू 1 3 4 -1. चला, इथं मी मायनर्स फाइंड आउट करतो. चला, मायनरच्या पोझिशन काय असतील? M11 करायची आपल्याला. घेऊ का पुढच्या पेजवरती याला? नाही, आहे जागा आहे. हां, सॉरी, मी यालाच खाली घेतो ना. सगळ्यात अगोदर मला फाइंड आउट करायचं आहे मायनस. मायनर्स सांगा, मायनरच्या पोझिशन काय असतील? पहिला मायनर्स काय होईल? M11. दुसरा M12 M12 M21 आणि M22. M22. मला सांगा, M11 फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? M11 म्हणजे 1 साठी तुम्हाला येत आहे आता 1चा कॉलम आणि 1चा रो काय करायचा आहे? स्किप करायचा आहे. कोण राहिलं रे? -1 ओके, पहिला झाला आन्सर -1. हां, आता तुम्ही सांगता का डायरेक्ट कमी करू?
सांगा M12 साठी. M12 म्हणजे कोण? 3 साठी फाइंड आउट करायचं आहे. सो 3 चा कॉलम, 3 चा रो स्किप करा. हे बघा 3 चा रो, 3 चा कॉलम स्किप केला. कोण राहिलं? 4. 4. करेक्ट. आणि M21 साठी काय होईल? M21 ची पोझिशन कळते ना तुम्हाला कोणती आहे? म्हणजे हा 4. सो M21 चा रो आणि M21 चा कॉलम स्किप केला. कोण राहिलं? 3. 3. 3. करेक्ट. आणि लास्ट कोण राहिलं मग M22 साठी? 1. 3 चा कॉलम आणि सॉरी -1 चा कॉलम आणि -1 चा रो स्किप केला. कोण राहिलं? 1 राहिलं. करेक्ट. 1. आता कोफॅक्टर्स सांगा. कोफॅक्टरचे नोटेशन पहिला C11. C11 इज इक्वल टू, C11. अगोदर मी C12. फॉर्म्युला लिहून घेतो. ठीक आहे. सांगा पहिला फॉर्म्युला काय तयार होईल? -1 चा पॉवर किती लिहू? -1 चा पॉवर किती लिहायचा रे? 2. 2. आणि मल्टिप्लाय कोणाला? मल्टिप्लाय कशाने करायचं? M1. M1. बरोबर. सांगा आता C12 इज इक्वल टू काय होईल? -1. -1 चा पॉवर किती पॉवर? 3. आणि याला मल्टिप्लाय कोणी करायचं? M12 ने. 1. नेक्स्ट C21 -1 चा पॉवर किती रे? -3. 3. याला मल्टिप्लाय कशाने करायचं? M21 ने. M1. आणि C22 सांगा -1 चा पॉवर किती? 4. 4. 4. आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय? M22. M22. ओके. सो करा पुट व्हॅल्यूज. सांगा -1 चा पॉवर 2 +1 मल्टिप्लाय बाय M11 -1. 1 into -1 आन्सर -1. -1. करेक्ट. -1 चा पॉवर 3 -1 इंटू M12. M12 ची व्हॅल्यू 4. -1 इंटू 4 काय होईल? -4. C21 -1 चा पॉवर 3 -1 आणि M21 ची व्हॅल्यू 3 किती झाला आन्सर 3. परत? -3. -3. -1 चा पॉवर 4 किती? 1. 1. आणि M22 किती आहे? 1. 1 इंटू 1 किती आन्सर? 1. ओके. आता काय लिहायचं? पुढची स्टेप काय? कोफॅक्टर मॅट्रिक्स. सो देअरफॉर वी कॅन राईट हिअर कोफॅक्टर मॅट्रिक्स. सांगा रे कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येईल? पहिले दोघं म्हणजे रो वाईज लिहितो ना आपण. पहिल्या रो मध्ये कोण येईल बघा? -1 -4 -1 -4. आणि दुसऱ्या रो मध्ये कोण येईल रे? तुम्ही बघितलं असेल किंवा तुमच्या नोटबुक मध्ये असेल तर मला सांगा. -3. -3 आणि -1 का +1 आहे ना? +1. ओके. +1. देअरफॉर नेक्स्ट ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ऍडजॉइंट मॅट्रिक्स काय असतो? याला आपण डिनोट करतो ऍडजॉइंट ऑफ ए ने. रो चे कॉलम करा, कॉलमचे रो करा. हा 2x2 मॅट्रिक्स आहे. 2x2 राहील तुमचा. हा -1 -4 इथं जे रो मध्ये आहे त्याला मी कॉलम वाईज लिहिलं. -1 -4 आणि इथं काय येईल मग? -3 आणि 1. 1. ओके. आता शेवटची स्टेप. देअरफॉर ए इनव्हर्स काय फॉर्म्युला आहे? ए इनव्हर्सचा फॉर्म्युला 1 determinant of A. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू Adjoint matrix. Adjoint A. ए. बरोबर. सो 1 डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली होती रे? -13. ओके. -13. हा इथं दिसते तुम्हाला व्हॅल्यू. दिस इज अ -13. -13. त्याला घ्या इकडं आता. सो -13 आणि ऍडजॉइंट ए काय आपला? -1 -3 -4 1. 1. बरोबर. आता हा -13 जो दिसतोय तुम्हाला तो -13 असं आन्सर ठेवलं तरी चालतं. बट आपण काय करू? आतमध्ये घेऊन जाऊ म्हणजे प्रत्येकाला डिवाइड होईल बघा तो. म्हणजे काय होईल? इथं -1/-13, इथं -3/-13, इथं -4/-13. बरोबर करे? आणि इथं 1/-13. सो काय होईल रे मग फायनल आन्सर? बघा इथं मायनस कॅन्सल होऊन काय राहिला? 1/13. इथं मायनस कॅन्सल होऊन काय राहिला? 3/13.
13. पण मायनस मायनस कॅन्सल होऊन काय राहिला 4 4 अपॉन upon 13. आणि त्यांचा मायनस वरती घ्या Hmm. म्हणजे काय होईल -1 अपॉन -1 upon 13. 30. 13. ओके हे झालं आन्सर. समजलंय का रे सगळ्यांना? हो. हो. ओके कोण कोण प्रेझेंट आहे? आदिती प्रेझेंट आहे, गुड. अनिल वालेकर नावाने कोण जॉईन आहे रे? मी सुप्रिया वाल्लेकर. सुप्रिया वालेकर, ओके. अंजली आहे, स्नेहा आहे, साक्षी, हर्षल, नुपूर गायकवाड. नुपूर मला वाटतं तुम्ही ऑफलाईनला पण आले होते वाटतं ना नुपूर? ठीक. प्रतीक्षा, रोहिणी म्हणजे आपला हा केतन आहे, साहेबराव, स्नेहल, साक्षी साबळे, सिद्धी, वर्षा आणि विलास पेहरे. ठीक आहे. तनुजा मोरे नव्हती का? ठीक आहे. समजलं का सगळ्यांना? मग आता हे देऊ का तुम्हाला आता नंबर ऑफ हो. एक्झाम्पल्स ॲज अ होमवर्क? हो. होमवर्क द्या सर. येस येस येस. आज आपण 2x2 चे शिकलो, सो 2x2 मॅट्रिक्सच मी तुम्हाला होमवर्क देतो. उद्या आपण 3x3 स्टडी करूया. येस सर. ओके ठीक आहे. सो होमवर्क फर्स्ट 2 minus 3 5. Second -1 5 -3 2. Number 3 2 -2 4 3. नेक्स्ट नंबर 4 रिपीट जर होत असेल कोणता तर स्किप करून टाका. 1 2 2 -1 5 2 -3 -1 2. Number 6 1 -1 2 3. Number 7 2 1 1 -1. Number 8 1 3 2 7. Number 9 2 -3 5 7. Number 10 2 1 7 4. Number 11 3 -10 2 -7. And number 12 3 4 0 -1. ठीक आहे का? देऊ अजून? बस करे. ठीक आहे. ओके लाईक आले म्हणजे बस झाले. थांबूया मग काय.